जसं की तुम्हाला काय माहितच नाही ना. अगं खरंच नाही माहित मला. अहो तुमच्याच तर लग्नाची बोलणी करायला गेलेत. जयश्री, आता तरी सांगा की काय? पोरगा कोण आहे ते? तुम्ही मला म्हणला होता मी परत आल्यावर सांगणार म्हणून. अहो फोटो तरी दाखवा. अगं त्यात फोटो काय दाखवायचाय? तुला चांगलंच माहिती मुलगा कोण आहे ते. कोण? आपल्या गावातलाच आहे. काय सांगताय? आपल्या गावातला आहे व्हय? कोण आहे? हर्षवर्धन देशमुख. काय? तुम्ही खरं सांगताय का चेष्टा करताय माझी? आता यात काय चेष्टा करायची? त्यांनी मला विचारलं होतं, मग मी होकार कळवला माझा. हो पण अहो असं कसं? तुम्हाला माहित नव्हे तो माणूस कसा आहे ते? हो त्यानं मला चांगलंच माहितीये कोण कसं आहे ते. आणि हर्षवर्धन लई चांगले आहेत. आता बघ की त्यांनी आपली किती मदत केली ते. मम्मीला फेडरेशन अध्यक्ष व्हायला मदत केली, मला ट्रस्टची प्रेसिडेंट बनवलं. गावात एवढा मान बी आहे त्यांना, घरचं बी चांगलं आहे. मग काय वाईट आहे त्यांच्यात? अहो पण माझ्या बाबतीत तो माणूस कसा वागलाय माहित आहे ना तुम्हाला? कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? हे बघ, आता तुझं आणि त्यांचं पटत नाही, त्याला मी काय करणार? हा, आता पटत नाही का तू जळतीस माझ्यावर की तुझं आणि त्यांचं लग्न नाही होऊ शकलं म्हणून? शी, अहो काय बोलताय तुम्ही? त्या माणसाची लायकी तरी आहे का? फौजीच्या नखाची बिस्तार नाही त्या माणसाला. आणि मी कशाला जळू? मी चांगलंच ओळखते तो माणूस कसा आहे ते. जयश्री, अहो मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलते. तुमच्या आयुष्याची वाट नको लागाय म्हणून सांगते मी. हे बघा, तुम्ही मामांना सांगा, निर्णय बदला तुमचा. झालं तुझं बोलून? आता माझा ऐक. तुझा शहाणपण आहे ना तुझ्यापाशी ठेवायचा. आणि मी लग्न हर्षवर्धनशीच करणार. आणि त्यो माझा निर्णय. आता जर का तू पप्पांना काय बी बोललीस आणि आमचं लग्न नाही ठरलं तर मग मी हाय आणि तू हायस. आता फक्त तू मध्ये पडून माझ्या स्वप्नांचा चुरडा करू नको म्हणजे झालं. एकदा केलायस ना तसा. यास्मीन, या अल्लाह, शिपले कहाँ गायब हो गए तेरे? जब से आसाम गए मेरे को भूल गई ना? हाँ, आणि कधी आलीस? और आम्ही बता रहे थे तिकडे काहीतरी उद्योग करून ठेवलास म्हणून. अगं ती लई मोठी स्टोरी आहे, सांगते की नंतर. नहीं, तू मेरे को अभीच बता. अगं निवांत सांगते की. आज तुझा फोन दे की. क्यों? तेरे फोन को क्या हुआ? माझा फोन तिथंच राहिलाय. हे कुरिअर करणार आहेत म्हणलेत, म्हणजे केलाय, येईलच 2 दिवसात. घे. हाँ यास्मीन बोल. हॅलो, मी बोलते शीतल. शीतले, बरं ऐक, माझं एक महत्त्वाचं काम आहे. मी आता गडबडीत आहे. मला काश्मीरला जायचं आहे, तिची गडबड चालू आहे माझी. नंतर करू का फोन? हा, ऐका की. कधी कराल?
अहो मला लई महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. अगं करतो मी तुला नंतर. करतो नाही, लगेच करा. अहो लई महत्वाचं बोलायचंय, अर्जंट काम आहे. अगं मला 10 मिनिटं दे, मी करतो तुला. मला कर्नल साहेबांनी बोललोय तिकडे जायचंय मला. हा लगेच करा, मी वाट बघते. हा ठेव. क्या हुआ? अगं ते कामात आहेत, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. क्या हुआ? सब ठीक तो है ना? हा म्हणजे नाही, ते कसं सांगू कळत नाही बघ तुला. हे बघ, जो भी कुछ है ना वो मेरे को बता दे सब कुछ. अगं याचमुळे आमच्या घरी लई मोठा प्रॉब्लेम झालाय, जयश्रींचा. अरे देवा, विठ्ठला पांडुरंगा. शीतल, हे शीतल. काय ग जीजी? ती नाही घरात. जेडे एवढी फुलं ठेवू देवा पुढं. आणि सकाळ सकाळी शीतल कुठे गेली ग? ती यास्मिनकडे गेली. का ग, काय काम होतं का? नाही, मला सांग की, मी बी असते इथंच. हा पण तुला दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे. हे बाई माझी, उगच काय तर सकाळच्या पारी नका बोलूस. आता हिनं काय काम काढलं यास्मीकडं? मला काय माहित तेव्हा, ती तिकडे गेली तेवढं सांगितलं तेच बघा, नाही तर तेवढं पण नाही सांगत कधी. हा आता ती लई दिवसात घरी आल्या ना, म्हणून गेली असेल गप्पा मारायला यास्मीकडं. मग एवढं सकाळचं जायची काही गरज होती वय? अगं तुला कळत कस नाही जेडे, तिच्याकडे फोन बी नाही. मग काय तिला काहीतरी राजा संग बोलायचं असेल. अगं पण त्यात काय तेव्हा, माझ्याकडे होतं की इथं फोन. काल तर माझ्याच फोनवरून बोलत होती ती. अगं घरातनं फोनवर बोलणं आणि बाहेरनं बोलणं वेगळं असतं. जेडे अशा बी काही गोष्टी असतात ते घरातनं फोनवर नाही बोलता येत. म्हणजे अगं असेल काय ते नवरा बायकोचं, तिला काय तर त्याला सांगायचं असेल जे आपल्याला कळू नये असं तिला वाटत असेल. काय करायचं आपल्याला, जाऊ दे. चल मी आज जाते, जाऊन पडते जरा, आज बसते जरा. विठ्ठला पांडुरंगा. अरे देवा, ही जी काय मी बोलले ते तर जाऊन नाही ना सांगायचे अजिंक्यांना. बाय बाय, एवढी गडबड करून गेली म्हणजे ती फोन करून अजिंक्यांना सगळं सांगणार आणि सगळा केलेला प्लॅन फिसकटणार. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. ती यास्मिनकडे गेली ना, यास्मिनकडे जायला पाहिजे.